जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे। मात्र त्यांच्या या पुरस्काराला विश्वकर्मा प्रतिष्ठानने विरोध केला आहे। त्यांना पुरस्कार द्या, मात्र त्यापोटी देण्यात येणारी 25 लाख रुपये ही रक्कम सरकारने संत भोजलिंग विश्वकर्मा आर्थिक विकास महामंडळाला द्यावी, अशी मागणी विश्वकर्मा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विष्णू गरुड यांनी केली आहे। महाराष्ट्र सरकारने नुकताच शिल्पकार राम सुतार यांना पुरस्कार जाहीर केला आहे। त्यावर बोलताना गरुड म्हणाले की सुतार हे शिल्पकलेतील तज्ज्ञ असून उच्च शिक्षितही आहेत, मात्र त्यांनी काम करताना त्याचा योग्य मोबदला स्वीकारला आहे। याखेरीज सरकार एकीकडे आपल्याकडे निधी नसून राज्यावर कर्जाचा डोंगर असल्याचे जाहीर करते, मात्र दुसरीकडे पुरस्कारावेळी रोख 25 लाख रुपये देते। सरकारने सुतार समाजाची संत भोजलिंग विश्वकर्मा आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले आहे। 50 कोटींच्या तरतुदी घोषणेनंतर अर्थसंकल्पात फक्त 1,32,00,00,000 रुपये दिले आहेत। याकडेही गरुड यांनी लक्ष वेधले। महाराष्ट्र भूषण पुरस्कार देताना सामाजिक क्षेत्रातील कार्याचा निकष लागू करावा, कलेचा व्यवसाय करून धनसंपत्ती जमवणाऱ्यांना पुरस्कार देऊ नये, अशी मागणीही यावेळी गरुड यांनी केली आहे। यावेळी पत्रकार परिषदेला मधुकर कांबळे, सचिन थोपटे, अरुण माने आदी उपस्थित होते। माझं नाव विष्णू दिगंबर गरुड। मी विश्वकर्मा प्रतिष्ठान संस्थेचा संस्थापक अध्यक्ष आहे। मी गेली 25 वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये उपेक्षित वर्गासाठी कृतिशील काम करतो। महाराष्ट्र शासन दरवर्षी पुरस्कार देते, पुरस्कार देण्याला विरोध नाही, चांगल्या कामाचं कौतुक हे झालंच पाहिजे। परंतु पुरस्कार्थी जर उपेक्षित वर्गातील घटकातील असेल, परिस्थिती जेमतेम असेल, तर त्या पुरस्काराच्या रकमेचा उपयोग खऱ्या अर्थाने त्याच्या कुटुंबाला होईल, त्याच्या जीवनाला होईल। परंतु ज्या ठिकाणी कलेचा व्यवसाय केलेला आहे, म्हणजे आज एक पुतळा बनवायचा म्हटलं तर 1.5-2 कोटी रुपये त्या पुतळ्याचं बजेट असतं। आणि वास्तविक आता शासनाने 1999 साली केंद्र सरकारने यांना पद्मश्री पुरस्कार दिलेला आहे। आणि नोएडामध्ये स्टुडिओला जागा सुद्धा केंद्र सरकारने त्या काळात देऊ केलेली आहे। तर हे 25 लाख रुपये पुरस्काराला केवळ ह्या पुरस्कारासाठी विरोध नाही, तर शासनाने येणाऱ्या काळात महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी रक्कम देताना सामाजिक निकष सुद्धा त्या पुरस्काराला लावावा, की जेणेकरून त्या 25 लाखाचा योग्य उपयोग होईल त्या कुटुंबाला। आणि समाजामध्ये असे अनेक घटक आहेत की सामाजिक उपक्रम करतात, परंतु रोजचे जीवन जगण्यासाठी धडपड करतात। अशांना आजपर्यंत सामाजिक पातळीवरती महाराष्ट्र शासनाने समाज भूषण पुरस्कार दिलेला नाही, महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिलेला नाही, असं निदर्शनास येत आहे। एकंदरीत यादी पाहिली तर येणाऱ्या काळामध्ये एवढीच आमची माफक मागणी आहे की योग्य कलेचा सन्मान करा, योग्य सामाजिक कार्यकर्त्याचा सन्मान करा, आणि त्या पैशातून 25 लाख रक्कम ही बंदच करा, आणि ते 25 लाख रुपये सरकारने विविध सामाजिक उपक्रमासाठी सरकारने त्याच्या अखत्यारीत वापरावे। आज सरकार म्हणतंय की आमच्याकडे पैसे नाहीत, आम्ही बहिणींना पैसे देऊ शकत नाही, आदिवासींचे पैसे आज लाडक्या बहिणींसाठी वळवलेले आहेत। मग एवढी सरकारची जर आर्थिक कुचंबना असेल तर मग ह्या 25 लाख उपलब्ध कसे केले आणि कशासाठी केले? कारण समोरची व्यक्ती तर आज वय वर्ष 99 आहे, आणि पुरस्कार पुतळे बनवताना टेंडर भरूनच पैसे घेऊन पुतळे केलेले आहेत। असं नाही की आता पुतळे फुकटच वाटत बसलेत, कला चांगली आहे। सरकारने काय ते फुकट पुतळे घेतलेले नाहीत, किंवा ज्यांनी केले त्यांनी फुकट घेतले नाहीत, त्यांनी त्यांचा योग्य मोबदला दिलेला आहे। कलेचा सन्मान करा, एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या कामाचं कौतुक केलंच पाहिजे, पण त्या चांगल्या कामाचं कौतुक करताना त्याला पैशाचं मोजमाप नसावं, असं आमच्यासारख्या सर्वसामान्याला वाटतं।